उमा बिमा काय नाही हा, पडलास की लागेल मग. जेणेकरून त्या ह्याला थोडासा वेळ नाही घेतो खेळेल म्हणून. पण हॅलो हाय नमस्ते नमस्कार, मी पूनम आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. कशात सगळे मस्त मजेत, मी पण मस्त मजेमध्ये आहे. सकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे. लवकरच थोडी उठली होती, त्यामुळे 9 वाजले आणि डॉट सगळी कामं आवरलेली आहेत. आणि असं सगळी लवकर कामं आवरली ना खूप छान, म्हणजे बरं वाटते. लवकर यासाठी आवरली होती कारण मी असं ठरवलं होतं की विहान थोडं ना दुपारी झोपत होतो, तेव्हा मी पण माझी सगळी कामं सकाळी लवकर आवरली ना की त्याच्यासोबत थोडंसं दुपारी झोपेन, म्हणजे माझंही कशी एवढी दगदग नाही होणार, त्याच्यासोबत माझाही थोडासा आराम होईल. म्हणून मग मी आता ठरवलं की थोडंसं सकाळी लवकर उठलं तरी चालेल, पण सकाळी लवकरच कामं आवरून घ्यायची. म्हणून आता ऑलमोस्ट सगळी कामं आवरलेली आहेत. विहांची आंघोळ वगैरे झालेली आहे. स्वतः त्याला थोडंसं खायला वगैरे द्यायचं आहे. थोडंसं लवकरच त्याला आंघोळ वगैरे घालून घेतलेले आहे. आणि मी असं ठरवलंय ना आता, म्हणजे माझे इथून पुढे जेही काही ब्लॉग येतील ना ते सकाळी 12ला वगैरे असं मी टाकत जाईन. कारण माझं कसं होतं काही म्हणजे फिक्स नसायचं, मी कोणत्याही टायमिंगला शॉर्ट टाकायची, कोणत्याही टायमिंगला लॉंग व्हिडिओ टाकायची. तर आता इथून पुढे असं करणार नाही, सकाळी 12च्या वगैरे टायमिंगला टाकत जाईन. म्हणजे कसं मोस्ट ऑफ सगळ्यांची 12पर्यंत नॉर्मली कामं वगैरे झालेले असतात, तर त्या टायमिंगला ते निवांत बघू शकतात. आणि तुम्हालाही माझं एक टायमिंग कळून जाईल की ह्या टायमिंगला टाकते, तर सो तुम्ही ते निवांत रिलॅक्समध्ये बघू शकता. नाहीतर हे अगोदर कसं होतं माझं की मी कोणत्याही टायमिंगला टाकायची, म्हणजे मला कसं व्हायचं की जेव्हा मला वेळ भेटेल एडिट करून जेव्हा होईल तेव्हा मी टाकायची. संध्याकाळी 6ला तर 6ला, 7ला असं कोणत्याही टायमिंगला टाकायची. सो तसं न करता आता मी एक फिक्स टायमिंग केलेलं आहे, सकाळी 12लाच टाकत जाईन. आणि त्यानंतर आता थोडंसं विहानला ब्रेकफास्टला वगैरे हे बनवायचं आहे, कारण सकाळी त्याच्यासाठी उठल्या अगोदर मूग डाळ वगैरे भिजत ठेवली होती. थोडंसं आता ठरवलंय की मीही हेल्दी खाईन आणि त्यालाही हेल्दी देईन. खूप झालं आता, म्हणजे जवळजवळ या मंथमध्ये थोडंसं झालं बाहेरचं वगैरे खाणं. सो आता चला प्रॉपर मला पण थोडंसं ना तोंडामध्ये उष्णतेची की काय माहीत नाहीत, पण थोडेसे फोड आलेले आहेत. त्यामुळे मग मीही म्हटलं थोडंसं आजपासून चहा वगैरे कमीच घेते. मोस्ट ऑफ तसं जास्त घेत नाही, 2च टाईम घेते. तरीही ते काय आता एवढ्या ह्याच्यामध्ये माहीतच आहे ना किती लागतं. आणि चला आता आवरलेली आहेत तरी कामं, थोडंसं बेडशीट वगैरे पण धुवायला टाकलं होतं, सो ते पण सगळं घालायचं आहे. सो बघू आता कसं काय आजचा दिवस जातो, सगळं तुमच्यासोबत शेअरच करेन. सो स्टे ट्यून. हॅलो कर बाय सगळ्यांना, हाय हॅलो. हे घे बनना, हॅलो कर सगळ्यांना. तो विहान थोडा वेळ खेळल्यानंतर इथं मी त्याला बनाना दिलेला आहे. तर आता विहानसाठी ना थोडं ब्रेकफास्टला काहीतरी बनवते. सो इथे ही मूग डाळ आहे जी की मी सकाळी उठल्या भिजत ठेवली होती. आता थोडीशी मिक्सरला बारीक करून घेते. मी ना थोडेसे लसूणच्या पाकळ्याने आलं एवढंच टाकलेलं आहे, मिरची नाही टाकली. सो इथे हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे. आता इथं मी बारीक कट केलेलं कोथिंबीर घेतलं, थोडंसं पालक घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, ते ह्यामध्ये मी मिक्स करून घेते. इथे मी थोडीशी हळद टाकून घेते, चवीनुसार मीठ, थोडंसं लाल तिखट टाकते, थोडीशी धनेपूड आणि जिरेपूड, आणि सगळं छान मिक्स करून घेते. आता हा चिला व्यवस्थित येण्यासाठी मी इथे थोडंसं तांदळाचं पीठ टाकून घेते नेहमी कोणताही चिला करताना. सो तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तांदळाचं टाकू शकता, किंवा मग बेसनचं असेल तर बेसनचं थोडंसं टाकू शकता. आणि छान मिक्स करून घ्यायचं. तेल टाकलंय आणि आता छान असं याचा एक चिला करून घेते. एक साईडून मी छान भाजून घेतलेला आहे. आता दोन्ही साईडनं असं छान भाजून घ्यायचं. पुरी तसं असेल तर ते तसं परत विहानच्या ताटामध्ये काढून घेते. आणि बघ किती सुंदर, आणि टेस्टला पण खूप छान होतं. म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये आपण हे इझिली पटकन बनवू शकतो. विहान चल घे बा, घे तर बस. गरम आहे ना, पण गरम आहे, हा गरम आहे. विहानचं बघा काय चाललंय, त्याला ट्रायपॉड ठेवायचं आहे मगच खायचं आहे. चल मी ठेवून देते. हां तुला मोबाईल नको का शूट करायला मग विहान? हां मी ठेवते. हां रडू नको. अरे थांब, सोड तू, सोड मी ठेवते. अरे मी सोडते. हां
तसं नाही होणार पिलू. थांब दाखवते. मा देते. हां देते. हां सतत विहानला एक घास खायच्या अगोदर मा लागतो. हे घे. चल खाऊन घे पटकन. हां पटकन पटकन म्हटलं. हां चला तर मी विहानला आता भरून घेते. भेटू आपण थोड्या वेळाने. मस्ती का करते? मस्ती नाही 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 सांगितलं पळतोस का नाही तिथून. मस्ती नाही करायची तिथं. नाही चढायचं तिथून. शहाणे बाळ आहेस की नाही माझं. इथे बस. बस इथं आपण बेडशीट घालूया. ना इधर झाडून घालूया आपण. हां घाल तिकडं. मला मदत कर घालायला. चल मदत करा मग मला. घाल तिकडून. सारखं सारखं तिथं टेबलवर चढतोय. मी त्याला उचलून घेतलंय. मी हाय कर सगळ्यांना. हाय हॅलो. मला बरेच दिवसापासून ना म्हणजे रव्याचा केक ट्राय करायचा आहे. लॉकडाऊनमध्ये कसं होत होतं बऱ्यापैकी मी म्हणजे मला बोलायला द्यायचं नाही का तुला. दुपार झालेली आहे. दुपारच्या वेळेमध्ये मी ना माझ्यासाठी थोडंसं इथं लिंबू पाणी बनवलेलं आहे. काय होतं लिंबू आणते पण ते बनवून तेवढं पिण्यामध्ये लक्षातच नाही आहे. सो म्हटलं चला वेस्ट करण्यापेक्षा निदान ते मी पिते तरी. नाही तर मग असेच वेस्ट होतात. पण मग कुकरच्या ह्याच्यामध्ये टाकून मग संपवते मी. आणि लिंबू तरी किती महाग आहे. त्यांना किती सांगितलं नाही तर चढू नको म्हणून तरी तो बिलकुल ऐकतच नाही. म्हणजे कधी कधी मी वैतागून त्याला एखादं तर 2 फटके पण दिलेले आहेत पण तरीही नाही तो ऐकत. इथंच चढतो. किती ओढून जरी आणलं ना तरी इथं चढायचं असतं त्याला. उतर पटकन खाली. उतर मग वाजव बासुरी. हां खालती बसून वाजव. चल. अरे खालती उभं राहून जरी डान्स केलास ना तरी चालेल. तुझी विहान पडशील ना रे. बाय बाय नाही. उमा बिमा काय नाही. हा पडलास की लागेल मग. विहान चल पटकन. चलो उतर खाली. त्यांना ना ते स्क्रीनमध्ये त्याला हात लावायचा असतं म्हणून तो वरती चढतो. काय काय बू आता बघ बू मग उतर नाही तर. तर मी सकाळीच म्हटलं की मला थोडंसं हेल्दी खायचं आहे म्हणून. आणि आजच मी बरोबर हा रव्याचा केक करायला घेतलेला आहे. काय झालं ना इन्स्टा स्क्रोल करता करता बरेच दिवसापासून मी हा रव्याचा केक बघत होती आणि मला तो ट्रायही करायचा होता. कारण घरामध्ये रवा मैदा बाकी सगळंच साहित्य होतं. मग म्हटलं चला बघू तरी एकदा ट्राय करू कसा होतो म्हणून मग मी इथं ना रवा घेतला. 1 टेबलस्पून कस्टर्ड पावडर घेतली. त्याच्यानंतर इथं थोडंसं मी मैदा चाळून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मग ह्यामध्ये ना दही टाकलं आणि दूध वगैरे टाकून हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून ना 15 मिनटं साईडला ठेवून द्यायचं. ह्या अगोदर बऱ्याच वेळेला मी म्हणजे अंड्याचं वगैरे पण केक ट्राय केलेला आहे. पण तो कसं त्याला खूप मेहनत लागते. म्हणजे हा जसा पटकन होतं ना तसं होत नाही. त्याच्यासाठी मग ते खूप म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. जसं की आता बाळाला घेऊन ये पटकन होणार नाही. आणि पटकन होण्यासाठी एकतर हा केक होता किंवा मग आपण नॉर्मली जो काही बिस्किटचा बनवतो तो होता. सो मला चला म्हटलं बिस्किटचा बऱ्याच वेळेला खाल्ला आहे मी. रव्याचा अजूनपर्यंत एकदाही केला पण नाही आणि मी खाल्ला पण नव्हता. सो म्हटलं चला आता करून तरी बघू. घरामध्ये तसंही सगळं साहित्यचं असतं त्यामुळे इथं मी ते छान सगळं मिक्स करून घेतलं. आणि इथं जेवढी मी रवा आणि मैदा घेतला होता तेवढीच इथं साखर घेतलेली आहे. आणि ती मिक्सरला छान त्याची पिठी साखर बनवून घेतली. आणि ते एका बाउलमध्ये मी काढून घेतलेले आहे. आणि त्या जेवढं मी साखर घेतलेलं तेवढंच आहे ना मी तिथं तेल घेतलेलं आहे. म्हणजे एकच कप जो आहे ना माझ्याकडे मेजरमेंटचा त्यानं मी तेल घेतलेलं आहे. आणि हे सगळं छान मिक्स करायचं. ह्याच्यामध्ये बघा हे मस्त तेलामध्ये सगळं मिक्स करून ठेवायचं. आणि एक 15 मिनटं साईडला हे सगळं बॅटर ठेवून द्यायचं.
सो आता माझ्याकडे काही ओव्हन वगैरे नाही आहे, त्यामुळे मग मी हा कुकरमध्येच बेक करणार आहे. तर कुकरच्या इथं खालती सगळं मी मीठ टाकून घेतलेलं आहे. म्हणजे आपण भांडी वगैरे ठेवतो ना, तेही माझ्याकडे स्टँड नाही होतं, त्यामुळे मी जी कुकरमध्ये आपण खालती असते तीच प्लेट ठेवली होती. त्यानंतर जे काही आपण साखर आणि तेल मिक्स केलं होतं ते सगळं ह्यामध्ये जे काही मिश्रण ते घालायचं आणि हे छान असं खूप वेळ असं थोडंसं नाही काय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हे मिक्स झाल्यानंतर मग मी ह्यामध्ये थोडंसं ना, माझ्याकडे बेकिंग पावडर जी असते ना ती नाही होती, खायचा सोडा होता. आता मला या दोन्हीतला काही एवढा डिफरन्स काय आहे तो नेमका नाही माहीत, पण माझ्याकडे फक्त खायचा सोडा होता, सो तोच मी इथं थोडासा टाकलेला आहे. आणि त्यानंतर मग थोडंसं ना इसेन्स होतं माझ्याकडे, व्हॅनिला इसेन्स, ते मग टाकलेलं आहे. त्यामुळे थोडंसं म्हणजे असं केकचा स्मेल पण येईल त्यामुळे. आणि हे परत मी एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथं माझ्याकडे एक ना म्हणजे पातेलंच आहे, त्यालाच मी थोडंसं ना तेल लावले आणि थोडंसं मैदा टाकलेला आहे खालती, जेणेकरून चिकटू नये म्हणून. आणि छान मिक्स करून त्याच्यामध्ये सगळं जे काही आपलं केकचं बॅटर आहे ते सगळं याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि बघू शकता हे केवढंसं झालेलं आहे. मी म्हटलं फर्स्ट टाईम करते ते एवढं सगळं घेऊन नाही काय वेस्ट करण्यापेक्षा थोडंसं करून बघावं. आणि थोडंसं टॅप केलेलं आहे, जे काही बबल्स असतील ते निघून जातील म्हणून. आणि बरोबर ते कुकरच्या ह्याच्यामध्ये बसत होतं ते काही जे काही भांडं होतं ते. आणि याला कुकरला मंद आचेवर मी 45 मिनिटं ठेवून दिलं होतं. का अरे 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 कुठं चाललंय छोटं बाळ, कुठं चाललंय? त्यानंतर संध्याकाळी चहाची जेव्हा तलप येते ना, तेव्हा मग मी हा केक खायसाठी घेतला होता. आणि इथं सकाळी हा केक झाला होता. टेस्टला खूप छान लागत होता. मी फर्स्ट टाईमच खाल्ला, त्यामुळे मला तरी आवडला. आपण कधीही करू शकतो असा केक. संध्याकाळ झाली आणि थोडंसं विहानला इथं वरती घेऊन आले मी. आणि ना चेहऱ्याला त्यानं काहीतरी एवढं मध्ये लावून घेतलेलं आहे इथं सगळं. थोडंसं नाही कायचं हे झालंय. पडशील पिलू. काय 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 शिट्ट्या शिट्ट्या काय म्हणा लागलास? शिट्ट्या शिट्ट्या शिट्ट्या. भात भात हां पापा. टाकू नको ना विहू, सगळं टाकून सोडतोस तू. हा 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 हा. का रे विहान सगळं विस्कटतोस? सो परत बघ, विहानला किती उतरवलं ना खालती, तरी माझं बिलकुलही ऐकत नाही. ह्याच्यावरच सुटतात. तर त्याच्यासाठी मी सगळी खालती खेळणी पसरून बसलेली आहेत. मॅप खालती पसरला, जेणेकरून त्या ह्याला थोडासा वेळ नाही घेतो खेळेल म्हणून. पण त्याला इथंच चढायचं, अक्षरशः मी वैतागले त्याला उतरून आणि ऐकतच नाही आहे. म्हणजे काय करायचं तेच मला आता सुचत नाही. बरं त्याला काय इथं घ्यायचंही नाही आहे. 2 मिनटं जरी मी इकडे तिकडे केली ना की विहान पटकन इथं चढायला लागलं आणि टी व्ही धरून ओढतोय, कधी पाडतोय काय माहिती. तर मला खूप टेन्शन यायला लागलं या मुलाचं. बिलकुल हे ऐकत नाही आहे. आणि ना ह्या टायमिंगला थोडंसं झोपायसाठी वगैरे बघतो तो. कधी कधी खूप लवकर झोपून उठला ना की थोडंसं ह्या टायमिंगला झोपतो म्हणतो. सो त्याच्यासाठीच मग मी येतं त्याच्याबरोबर थोडंसं ते इंडियाचा मॅप आहे जो लावून त्याला थोडंसं बिझी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. कारण मग ह्या टायमिंगला अर्धा तासच झोपेल, पण रात्री झोपायला खूप लेट करेल आणि मग रात्री सारखं उठेल. जेव्हा मी परवा बाहेर गेलो तेव्हा रात्री 1 ते 2 वाजता असं उठून तो उगाचच बळच खेळत होता. मस्ती अशी चालूच राहते. आता मी हा ब्लॉग इथेच एंड करते आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.